हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। अद्भुत कोल्हापूर। निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्तानं उधळण झालेला धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांचा दैदिप्यमान वारसा लाभलेला डोंगर कड्या कपारींचा रांगडा तालुका म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका। शाहूवाडी तालुक्यातला 20,000 हेक्टरपेक्षा जास्त भाग जंगलांनी व्यापलाय। सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्ग संपन्न आणि जैवविविधतेनं नटलेला शाहूवाडी तालुका। उंचच्या उंच पर्वतरांगा, निसर्गरम्य वातावरण, प्राचीन मंदिरं आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करत असून हा शाहूवाडीतील पर्यटनाचा अमूल्य ठेवा आहे। आम्ही आपल्याला याच तालुक्यातील घनदाट जंगलातल्या एका मंदिराचं दर्शन घडवणार आहोत। यासाठी आम्ही कोल्हापूरहून बांबवडे, मलकापूर, भेंडवडे मार्गे घनदाट जंगलातून प्रवास करत उदगिरीत पोहोचलो। चांदोलीच्या व्याघ्र प्रकल्पालगतच उदगिरी हे कोल्हापूरपासून 80 किलोमीटर आणि मलकापूरपासून 35 किलोमीटर असलेलं जिल्ह्याचं पश्चिमेकडचं टोक आहे। घनदाट जंगल पार केल्यानंतर समोर एक मोकळा तिठ्ठा लागतो। उजवीकडं उदगीरवाडीसाठी जाणारा मार्ग आहे, तर डावीकडं झाडाच्या पानांनी झाकलेली एक छोटी चहाची खोप दिसते। एवढ्या निर्मनुष्य परिसरातही एक खोपी कशी काय असा प्रश्न मनात येतो। या खोपी शेजारी एक उभा दगड, त्यावर एक पांढरे कापड आणि गुलालाची शिंपण दिसते। हा उदगिरीच्या जंगल परिसरातील उभा देव आणि बरोबर त्याच्या समोरून पुन्हा एक खाचखळ्यानं भरलेला रस्ता काळंबा महाकालीच्या दिशेनं जातो। उदगिरी परिसरातील रस्ता जंगलातील असला तरी पूर्वी या रस्त्यावरून बॉक्साईटची वाहतूक होत असल्यानं इथं नेहमी वाहनांची वर्दळ असायची। मात्र सध्या वाहतूक बंद झाल्यानं वन्यजीवांना खूप शांतता मिळाली असून वन्य प्राणी अगदी मुक्तपणे रस्त्यावर वावरताना दिसतायत। फाट्यावरून सुमारे 2 किलोमीटरचा खडतर प्रवास केल्यानंतर आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं। घनदाट झाडी, जंगली प्राण्यांचा वावर आणि या सर्वांच्या पलीकडे आहे काळंबा देवीचं मंदिर। मंदिरात प्रवेश करताना प्रांगणात आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते। मंदिरात प्रवेश करताच मंदिरात काळंबा, महाकाली आणि सरस्वतीच्या मूर्तींचं दर्शन होतं। यामधील सरस्वती देवी गुप्त असून बाकीच्या 2 स्वयंभू आहेत। तसंच मंदिरात विठ्ठलाई, निनाई, जाकाई देवी अशा 3 मूर्ती आहेत। मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे। काळंबा देवीचं मंदिर प्राचीन असून या मंदिराचा सध्या जीर्णोद्धार करण्यात आलाय। आमच्या गावामध्ये मुख्य स्थान देवापासून प्रसिद्ध झालेलं काळंबा देवी सरस्वती महालक्ष्मी या मंदिराचं ठिकाण आहे। त्या ठिकाणी भरपूर लांबून प्रचंड भाविक वगैरे येत असतात। त्यांच्या नवसासाठी वगैरे येणारे लोक वगैरे असतात। त्यांच्या ज्या मनोकामना पुरे होतात त्या प्रकारे त्यांची मूर्ती, नारळ वगैरेची काय असेल त्या प्रकारे तिथे येत राहतात। मंदिराचा आता स्थापना जर आपण इथे विचार केला तर पांडवकालीन काही ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये आपले मंदिराचे उल्लेख आहे। त्यावेळेपासून मंदिराची स्थापना वगैरे झाल्यापासून त्याची पूजा वगैरे, अर्चा वगैरे, वार्षिक वगैरे आपण गावकी म्हणतो त्या प्रकारे गावकी अशी असते, आठवडे वगैरे असतात, त्या प्रकारे मंदिराचे पुजारी वगैरे बदलत राहतात। ते पाणी पूजा वगैरे त्या 8 दिवस त्या लोकांच्याकडे असतात, जी गावची स्थानिक जे आहेत त्या प्रकारे त्यांच्याकडे। तो हेमपाषाण आपली बोलले तर काळंबा सरस्वती महालक्ष्मी, सरस्वती ही गुप्त आहे।
समोरच्या मंदिरमध्ये आपण जर गेलो तर त्या ठिकाणी विठलाई, मिलाई, टेबलाई आणि जगाई आहे. मंदिरातील काळम्मा, महाकाली आणि सरस्वती या देवींची उपासना कडक मानली जाते. काळम्मा देवीचं मंदिर हे जागृत देवस्थान असल्यानं कौल लावण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही भाविक इथं येत असतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीला या काळम्मा, महाकाली आणि सरस्वती देवीची यात्रा भरते. एक मुख्य जागर आपला पौती पौर्णिमा म्हणजे आपल्या रक्षाबंधनच्या जो दिवशी जागर असतो त्या जागराला आपल्या जे पंचारती जे समय असते त्या समयमध्ये 5 ओंजळ पाणी घातलं जातं आणि त्या पाण्यावर इथे समय ती पेटली जाते. ते पूर्ण देवाचा एडा आपला म्हणजे दुपार जो पण होसपर्यंत ती पंथी विजत नाही. किंवा नवरात्री असते, 9 दिवस उत्सव इथं असतो. या मोठ्या प्रमाणात नवरात्री वगैरे लोक बसणारे असते, ते गावचे महिला वगैरे असतात. या त्या नवरात्रींचा आता उपवास फराळाचा विषय केला तर 3 दिवस निरंकार उपवास म्हणजे 3 दिवस पाणी सुद्धा घेतलं जात नाही. 3ऱ्या दिवसानंतर मग त्यांचा फराळासाठी बोललं तर आपली सुकी खारीक, पिठी साखर, गावठी वाळू जे आपण म्हणतो ते, दूध आणखी दही घेतलं जातं. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ओळख असून या मंदिरामुळेच उदगीरी गावाला धार्मिक महत्त्व प्राप्त झालंय. प्रत्येक मंदिरामागे काही ना काही इतिहास असतो किंवा काही दंतकथा असतात. इथल्या नागरिकांनी काळंबा देवीचं महात्म्य सांगितलं. मंदिराचा शोध लावला आपल्याला. इथे एक धनगराची गाय होती, ती रोज सकाळी यायची. या पिंडीवनी म्हणजे काळंबा सरस्वती महालक्ष्मीची पाषाण आहे, त्या पाषाणावरनी आपल्या दूध सोडायची. ती गाई घरी दूध त्याच्या वासराला पिल्ल्याला पाजत नसल्यामुळे त्याचा मालक त्याच्या संगीने एकदा आला आणि ते बघितल्यानंतर त्या गाईला त्यांनी तिथे मारलं. त्यावेळी ते गावकरी वगैरे जमा झाले, तेव्हापासून ते मंदिराची आपल्या स्थापना इथे झाली. काळम्मा देवीच्या मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरही आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या बाजूला गणपती मंदिर, शंकर मंदिर, मारुती मंदिर व पूर्वदिनी मार्की अशी मंदिर ह्या परिसरामध्ये आहेत. मंदिर परिसरात आपल्याला भग्नावस्थेतल्या पाषाण मूर्ती आणि विरगळ पाहायला मिळतात. आजूबाजूला घनदाट जंगल आणि जंगलाच्या मध्यभागी असलेलं काळम्मा देवीचं मंदिर आणि मंदिराच्या परिसरात नीरव शांतता अनुभवता येते. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना इथल्या निसर्ग सौंदर्यासह इथल्या जैवविविधतेचं दर्शन घडतं. इथल्या जंगलात औषधी वनस्पती सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतात. शाहूवाडी तालुका नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असला तरी अद्याप इथली अनेक गावं मूलभूत भौतिक सुविधांपासून वंचित आहेत. जंगल पर्यटन आणि धार्मिक पर्यटन या दोन्ही अंगानं त्याचा विकास शक्य आहे, पण तो करताना पर्यावरणाला धक्का पोहोचू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यात शाहूवाडीचं हिरवगार रूप अधिक खुलतं. खळाळते धबधबे, उंच सडे, नीरव शांतता मनाला प्रफुल्लित करते. शाहूवाडीचा परिसर वनवैभवानं नटलेला आहे. येणाऱ्या पर्यटकांना हिरवे डोंगर, जलाशय, खळाळणारे ओढे, डोंगरातून कोसळणारे जलप्रपात यांचा मनसोक्त आनंद घेता येतो. काळम्मा देवीच्या दर्शनासह इथल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी इथं एकदा जरूर भेट द्या. अद्भुत कोल्हापूरच्या या प्रवासात भेटूयात आणखी एका अद्भुत ठिकाणासह.